नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 26 जानेवारी 2025. तर आज सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजारभाव, त्यासोबत कापूस बाजारभावांची परिस्थिती काय असणार आहे, काय आहे आणि कशामुळे आहे, त्यासोबतच येत्या आठवड्यातील कापूस बाजारभाव. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, गेला जो आठवडा आहे हा पूर्ण दबावामध्ये गेला आहे, म्हणजेच पूर्ण मंदीमध्ये गेला आहे. साधारण 54,000 रुपयावर गेलेलं मार्केट आज 53,000वर आलेलं आहे, म्हणजे एकूण 1,000 रुपयांचा फरक या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता हे 1,000 जे कमी झाले तर याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा कशामुळे आहे? तर सगळ्यात पहिलं, एकतर मार्केट पहिलं तेजीमध्ये होतं, ते मंदीमध्ये येणारच होतं. परंतु जे तेजी आणि मंदीमध्ये जो जास्त दिवसाचा फरक आहे, म्हणजे तेजी फार तर 6 दिवस आपल्याला पाहायला मिळते, परंतु मंदी मात्र आपल्याला 8 ते 9 दिवस पाहायला मिळते. याचं कारण असं आहे की जागतिक मार्केट, आता जागतिक मार्केटमध्ये काय काय येत आहे, तर जागतिक मार्केटमध्ये शेअर मार्केट आहे, त्यासोबत डॉलरची वाढलेली किंमत आणि रुपयाची घटलेली किंमत ही सुद्धा त्याला कारणीभूत आहे. त्यासोबतच जागतिक स्तरावर होणारे इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा व्यवहार हे सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि चौथा मुद्दा तो म्हणजे आयात केलेलं गठण. आणि आयात केलेल्या गठणमुळं काय झालंय, तर जिथं जिथं गरज पडली आहे तिथं तिथं आयात केलेलं गठण काम आलंय. त्यामुळं आता शेतकऱ्यांचा जो कापूस आहे किंवा जे गठण आता शिल्लक आहे हे मात्र पडत्या काळामध्ये थोडासा डोक्यावर बोजा आहे. तो आपल्या पण आहे आणि तो सरकारच्या पण आहे. खास करून शेतकऱ्यांचे जास्त आहे, कारण माल शेतकऱ्यांकडे पडलेला आहे. गव्हर्नमेंटला त्याचा काही फारसा फरक पडत नाही. गव्हर्नमेंटचा करोडो रुपये तोटा जरी झाला तरी तो आपल्याच डोक्यावर येणार आहे. त्यामुळं जो बोजा आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. आता हे 4 कारण आहेत की ज्यामुळं मार्केट जे आहे अजूनही मंदीमध्ये आहे. परंतु आता मार्केट कसं असू शकतं, तर आता मार्केट जे आहे, मार्केट इथून पुढं वाढायला सुरुवात होणार आहे. कारण आपण जर मार्केट पाहिलं तर 53,100 रुपयावर मार्केट आलेलं आहे. आणि 53,100 हा काही पहिल्यांदा झालेला नाहीये. या चालू वर्षामध्ये म्हणजे 2024-25च्या सीझनमध्ये 53,100 हा 3 वेळा आतापर्यंत आलेला आहे. मग आता इथून पुढे परत मार्केट हळूहळू उचलायला सुरू होईल, परंतु खूप जास्त वाढणार नाही मार्केट यावेळेस. यावेळेस का वाढणार नाहीये, तर मी तुम्हाला 4 मुद्दे जे सांगितलेत, तर या मुद्द्यामुळं, त्यासोबतच सध्या जे काही जागतिक स्तरावर व्यवहार होतोय किंवा राजकारण होतंय तेही एक कारणीभूत आहे की ज्यामुळं कापसाचे दर जे आहेत हे खूप जास्त वाढणार नाहीयेत. त्यामुळे आता जो 53,100 वर जो दर आहे हा हळूहळू वाढायला सुरुवात होणार आहे. खूप जास्त वाढणार नाहीये, पण हळूहळू वाढेल. साधारणतः 53,100 पासून एक आठवड्यामध्ये साधारणतः 53,800 53,900 एवढा जाण्याची शक्यता आहे. जर चांगल्यापैकी तेजी पकडली किंवा तेजीत जर दर आली तर साधारणतः 54,100 54,200 पर्यंत दर जाऊ शकतो या आठवड्यामध्ये. म्हणजे या आठवड्यामध्ये सुद्धा आपल्याला जवळजवळ फेब्रुवारी महिना हा उगवणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपर्यंत 54,000 पर्यंत मार्केट जर गेलं तर आपल्याला इथं साधारणतः स्थानिक मार्केटमध्ये 7,200 7,100 एवढं दर पाहायला मिळू शकतो. आणि ज्या ठिकाणी खुली बोली लागते त्या ठिकाणी दर जो आहे साधारण 8,100 8,200 पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हा जो आठवडा आहे म्हणजे साधारणतः 1-2 फेब्रुवारीपर्यंत, तर ह्या तारखेपर्यंत आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. आता इथून पुढं जे पुढचे 3-4 दिवस आहेत, या 3-4 दिवसामध्ये जर आपल्याला तेजी पाहायला मिळाली तर पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी कापूस विक्री करून घ्यायचा आहे. कारण नंतर जे आहे परत मंदीमध्ये मार्केट येणार आहे, परत तेजीमध्ये जाणार आहे. म्हणजे जसं शेअर मार्केट वर खाली जातं त्याच पद्धतीनं हा ग्लोबल मार्केट आहे हा सुद्धा कमी जास्त होतो. गेल्या 3 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून साधारणतः जी आपल्याला तेजी पाहायला मिळत असते संक्रांतीनंतरची, ती आयात केलेल्या गठणमुळं पाहायला मिळत नाही. नाहीतर मागच्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा कापूस जो बाजार आहे कमीत कमी 12,000 रुपयावर अगदी आरामात गेला असता. परंतु आयात केलेल्या गठणमुळं कापूस बाजार भाव जे आहे तर हे कंट्रोल केले गेलेले, त्यामुळं कापूस बाजार वाढणं थोडंसं मुश्किल आहे. परंतु हो, या आठवड्यामध्ये आपल्याला तेजी 100% पाहायला मिळेल.
खूप जास्त तेजी मिळेल किंवा नाही मिळेल हे तुम्हाला मार्केट सुरू झाल्यानंतर पुन्हा मी सांगणारच आहे. परंतु तेजी आल्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी थांबू नये, हा एक माझा प्रामाणिकपणे सल्ला असेल. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला जर रोज असे अपडेट पाहिजे असतील, ज्या की शक्यतो कोणी देत नाही, तर अशा डेली मार्केटच्या अपडेटसाठी आपल्या ग्रीनबोर्ड ॲग्री चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच आपल्याला काही दर दिलेले आहेत. साधारणतः दर जे आहे तर 6,700 जो दर आहे हा आपल्याला स्थानिक बाजारामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासोबत 7,300 पर्यंत ज्या ठिकाणी खुली बाजारपेठ आहे तर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, कर्नाटक, तेलंगणा, ओडिसा, गुजरात, पंजाब, हरियाणा यामध्ये सुद्धा फारसा काही बदल झालेला नाहीये. मार्केट मंदीमध्येच आहे. तर एकूण मार्केट जर पाहिलं तर राजस्थानमध्ये 53,400 मार्केट आहे, मध्य प्रदेशमध्ये 53,100, कर्नाटक तेलंगणामध्ये 53,100, गुजरात, पंजाब आणि हरियाणा 53,500. म्हणजे एकूण मार्केटमध्ये काही बदल झालेला नाही. मार्केट आहे तेच आहे. तुम्हाला दर मी सांगितलं तोच आहे, 6,700 सरासरी. परंतु नंतर 2 दिवसानंतर मार्केट ज्यावेळेस तेजीमध्ये यायला सापडेल किंवा यायला लागेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला 100% अंदाज सांगितलं जाईल की मार्केट कितीपर्यंत जाऊ शकतं आणि आपल्याला कापूस विक्री कधी करायचं आहे. धन्यवाद.